नमस्कार. शुभ दीपावली. आज नरक चतुर्दशी. नरक चतुर्दशीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. काय आहे मंडळी नरक चतुर्दशी? काय आहे? अहो, जगातील पहिला सामुदायिक स्त्रीमुक्ती दिन म्हटलं तर वावगं नाही ठरणार हो. कारण झालंय असंच. स्त्री कायम बंधनात असते असं म्हणतात, परंतु प्रत्येक वेळेला प्रत्येक घरातली स्त्री बंधनात असते असं नाही आहे. पण पूर्वीच्या कालखंडामध्ये कित्येक वेळेला नरकासुरासारखे राजे जे त्या स्त्रियांना ओढून पळवून न्यायचे. नरकासुरानं काय केलेलं आहे? त्या 16,000 स्त्रियांना बंदिवासात ठेवलेले. आणि बरं, आता बंदिवासात जेव्हा ती स्त्री असते तेव्हा ती अबला असते हो. तिला हेही माहिती आहे की बाहेर आल्यानंतर एका राजानं बंदिवासात ठेवलेली स्त्री बाहेर आल्यानंतर तिचा कोणीच स्वीकार करणार नाही. म्हणजे एकूण काय, ज्या दिवशी राजानं पळवून नेलं त्या दिवशीपासून त्या स्त्रियांचं जीवन अगदी अधोगतीला गेल्याचं मान झालेलं. परंतु यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतम, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते त्यावेळेला त्या धर्मासाठी मी पुन्हा पुन्हा जन्म घेणार आहे, पुन्हा पुन्हा अवतरणार आहे, असं श्रीकृष्ण परमात्म्याचं वचन. मग माझ्याच भागातल्या 16,000 नारींना नरकासुरानं नेलेलं आहे. ही गोष्ट त्या कृष्ण परमात्म्याला कशी हो सहन होणार? आणि काही झालं तरी त्यांची सुटका करायची हा विचार कृष्ण परमात्म्याने पक्का ठरवलेला आहे. आणि आज नरक चतुर्दशीच्या दिवशी कृष्ण परमात्म्याने या 16,000 नारींना त्या नरकवासातून मोकळं केलेलं आहे. नुसतंच मोकळं केलं नाही मंडळी, बाहेर आल्यानंतर त्यांचं पालकत्व घेतलं. कारण आज त्या 16,000 नारी जगामध्ये कुणीतरी आमचं पालकत्व घेतलेलं आहे, आमचा पालनकर्ता कुणीतरी आहे, या पद्धतीनं त्या जगाच्या समोर येणार आहेत. मग त्या अबला नाहीये, सबला नारी म्हणून पुढे येणार आहे. सन्मानाचं जीवन त्यांना प्राप्त होणार आहे. हा आनंद त्यांना प्राप्त झालेला आहे. आणि जगातील तमाम मानव जातीला स्त्री धर्माचं रक्षण कसं करायचं हेही या जगद्गुरूंनी दाखवून दिलेलं. तोच आनंदोत्सव साजरा करत असताना आपण फक्त प्रतिकात्मक म्हणून करायचं का? छे, आपली पण जबाबदारी पडते मंडळी. आज आपल्याला हे कळून चुकतं की प्रत्येक नारीला तिचा मान मिळालाच पाहिजे. कोणत्याही पद्धतीनं तिने अबला म्हणून नाही जगलं पाहिजे. आणि नारींना पण मला हेच सांगायचंय की कुणीतरी पालकत्व घेतोय, कुणीतरी पाठीराखा आहे म्हटल्यानंतर तिला बिनधास्तपणे जगामध्ये वावर करता येतो. हाच तर आनंदोत्सव साजरा झालेला आहे. आणि हाच आनंदोत्सव साजरा करत असताना व्यासांनी पूर्वजांचं स्मरण पण ठेवलेलं आहे. म्हणून तर हा दिवाळीचा सण सुरू झाला. उत्सव आहे, मग उत्सव म्हटलं तर पहाटे उठायला पाहिजे मंडळी. होतं काय, भारतीय संस्कृती आपण आदर्शवत म्हणतो हो, पण होतं काय, नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे सूर्योदयाच्या अगोदर स्नान झालं पाहिजे. परंतु कित्येक जण जर उशिरा उठत असतील तर त्याला उत्सव नाही म्हणता येणार. फक्त खाणं पिणं म्हणजे उत्सव नाहीये. उत्सवाची सुरुवात पहाटेच्या सुमारास उठून स्नान करायचंय. श्रीकृष्ण परमात्म्याच्या फोटोला हार घालायचा आहे, त्याची पूजा करायची आहे. आणि मनोमन पूजा करत असताना भगवंताला एकच मागणं मागायचंय की भगवंता, त्या स्त्रीवर अन्याय होणार नाही, माझ्या आजूबाजूच्या कोणत्याही स्त्रीवर अन्याय होणार नाहीये. आणि अन्याय होत असेल तर कृष्ण परमात्म्यासारखी शक्ती माझ्यात आली पाहिजे, त्यांना त्या अन्यायापासून दूर करण्याची क्षमता माझ्यात निर्माण झाली पाहिजे. एवढी ओतप्रोत भावनेनं त्या कृष्ण परमात्म्याची पूजा केली तर तो त्या पद्धतीचे आशीर्वाद देतो. मग या दिवशी त्या कृष्ण परमात्म्याची आराधना करायची आहे, गीता म्हणायची आहे. नव्हे, पूर्ण गीता नाही म्हणता आली तर एखादा अध्याय
नाहीच जमलं तर त्या कृष्ण परमात्म्याची किमान 108 नावांनी जपमाळ केली तरी देखील तो कृष्ण परमात्मा हवे तेवढे आशीर्वाद आपल्याला देतो. हे आशीर्वाद आपणा सर्वांना मिळावेत अशी आपण कृष्ण परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करूयात आणि आजच्या वाणीला विराम देऊ. गोपाल कृष्ण भगवान की जय.